नमस्कार मंडळी. चला तर मग आज किचनमध्ये काय खास बनते ते पाहूया. तर आज आपल्या किचनमध्ये बनत आहे भोपळ्याची अगदीच खमंग, स्वादिष्ट आणि हेल्दी पराठे. ज्या लोकांना भोपळ्याची भाजी आवडत नाही किंवा भोपळाच आवडत नाही असे लोकसुद्धा आवडीने हे पराठे खातील. चला तर मग इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक भोपळा घेतला आहे. तो आधी स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर मी आता त्याची वरची साल अशी किसून घेणार आहे. तुम्हाला जेवढा भोपळा घ्यायचा आहे तेवढा तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. पहिले भोपळ्याच्या सुरुवातीचे पुढचा भाग आणि मागचा भाग हा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण भोपळा सालून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे पूर्ण भोपळा सालून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे भोपळा सालून झाला आहे माझा. आता इथे भोपळ्याचे मी 2-3 भाग करणार आहे आणि नंतर ते किसून घेणार आहे. इथे किसायला भोपळा फारच जास्त मोठा होता, त्यामुळे 2-3 पार्ट्समध्ये मी डिवाईड केले आहे आणि त्यानंतर मी हा किसून घेणार आहे. तर बनायला तर इतकी सोपी आहे ही रेसिपी आणि खायला पण एकदम टेस्टी. भोपळा कट झाल्यानंतर हे बघा, काही काही भोपळ्यांना आतमध्ये मोठ्या मोठ्या बिया असतात. त्यामुळे हा जो व्हाईट भाग आहे, जिथे जिथे मला अशा मोठ्या बिया दिसत त्यामुळे मी हा व्हाईट भाग कट करून घेणार आहे आणि तो टाकून देणार आहे. जिथे दिसत आहे तेवढेच भाग मी काढले, बाकीच्यांचे मी काढणार नाही आहे. कारण हा जो व्हाईट पार्ट असतो भोपळ्यामधला तो पण फार पौष्टिक असतो, हेल्दी असतो तो पण, त्यामुळे इथे मी तो पण घेतला आहे. पण काही भोपळ्यांमध्ये जर मोठे मोठे बिया असतील तर तो भाग तुम्ही पूर्ण काही काढून टाकला तरीही चालणार आहे. तर इथे किसणी घेतली आहे मी भोपळा किसण्यासाठी आणि इथे संपूर्ण भोपळा मी किसून घेणार आहे. तर लहान मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा एकदम परफेक्ट रेसिपी आहे ही. आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या लहान मुलांनी सगळ्या भाज्या खाव्या आणि मोस्ट ऑफ दी भोपळा लहान मुलांना आवडतच नाही, तर तुम्ही जर अशा पद्धतीने मुलांना बनवून खाऊ घातलं तर ते पण आवडीने खातील. इवन मोठे लोकसुद्धा हा पराठा आवडीने खातील. तर इथे सगळा भोपळा किसून झाला आहे. आता एक बाउल घेतला आहे मी, त्याच्यामध्ये असं हाताने प्रेस करून, हाताने दाबून दाबून सगळं ते भोपळ्यातलं पाणी काढून घेणार आहे. भोपळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं. जेव्हा आपण पीठ भिजू तर ते खूप जास्त पातळ होऊन जाईल, त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच भोपळा किसल्यानंतर सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. हे पराठे बनायला अगदी मऊ लुसलुशीत बनतात, खायला पण टेस्टी लागतात. तुम्ही हे चटणीसोबत, दहीसोबत, सॉससोबत, लोणच्यासोबत किंवा कशासोबतही तुम्ही हे खाऊ शकता. अगदी नुसते जरी खाल्ले तरीही चवीला एकदम छान लागतात. तर हे जे पराठे हे मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे आणि जे असे थापून करतात कापडावर, तर त्याला धपाटे म्हणतात किंवा थालीपीठ देखील म्हणतात. पण इथे जे मी आज बनवणार आहे ते मी पराठे बनवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या स्टेप्स ज्या आहेत, काय काय इन्ग्रेडियंट्स टाकले ते एकदम प्रॉपर कळतील. तर एवढं पाणी निघालं आहे भोपळ्यामधून, तर हे पाणी मी फेकणार नाही, ह्याच पाण्याचा वापर करणार आहे मी तर पुढे गरज पडली पीठ भिजण्यासाठी. आता इथे सगळा भोपळा आपला झालेला आहे, त्यातलं पाणी काढून झालेलं आहे. तर आता हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर आता आपण इथे एक वाटण करूया. इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेणार आहे मी. तुम्हाला कितपत तिखट आवडतं तिथे तेवढ्या हिरव्या मिरच्या तुम्ही इथे वाढवू शकता. पुढे मी लाल मसाला पण टाकणार आहे, त्यामुळे इथे हिरव्या मिरच्या मी कमी वापरल्या आहे. एकदम परफेक्ट आणि हेल्दी रेसिपी आहे ही. तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी अजून चॅनलवर भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहे, हेल्दी रेसिपीज अपलोड केल्या आहे. तुम्ही त्या पण बघा, मला त्या पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशा वाटल्या. तर इथे अर्धा चम्मच जिरे घेतले आहे मी, अर्धा चम्मच ओवा पण टाकला आहे. आता हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करून असं दळून घ्यायचं आहे. हे दळतानाच तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. इथे वाटीचं प्रमाण बघू शकता तुम्ही. या वाटीच्या प्रमाणे मी याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि 1 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ देखील घेतलं आहे. हे दोनच पिठांचा मी इथे वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून 2 चम्मच याच्यामध्ये बेसन पीठ पण ॲड करू शकता, पण मी बेसन टाकलेलं नाही आहे.
त्यानंतर वरतून हिरवी मिरची, लसूण जे आपण दळलेलं होतं ते याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे. वरतून पाव चम्मच हळद टाकली आहे. अर्धा ते 1 चम्मच लाल मसाला घातला आहे. अर्धा चम्मचला थोडं कमी गरम मसाला टाकला आहे. आणि अर्धा चम्मच इथे मी धने पावडर टाकली आहे. याच्यातला कुठलाही एखादा मसाला जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल लगेचच, तर एखादा मसाला स्किप जरी केला तरीही चालेल. त्यानंतर वरतून 1 ते 2 चम्मच मी तीळ ॲड केली आहे. तीळने खूप छान फ्लेवर येतो पराठ्यांना. आणि वरतून चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. आता सुरुवातीला पाण्याचा थेंबभरही वापर न करता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी भोपळ्याला इथे थोडासा ओलसरपणा आहे. इथे आपल्याला पाण्याचा वापर खूप कमी करावा लागतो, त्यामुळे सुरुवातीला काहीच पाणी टाकायचं नाही. आणि आता जे भोपळ्याचं पाणी होतं तेच थोडं थोडं टाकून इथे मी एक पीठ मळून घेणार आहे. जसं आपलं नॉर्मल पराठ्यांचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर म्हणजे मऊ पीठ इथे थोडंसं मळून घेणार आहे मी. आता इथे पराठे करायचे त्यामुळे थोडंसं पीठ वेगळं आहे. जर तुम्हाला धपाटे किंवा थालीपीठ म्हणतात ते जर करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं मऊसर असं ओलसर थोडंसं पीठ मळावं लागतं. तर व्हिडिओत दिसतंय अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जे बिगिनर्स असतील किंवा जे पहिल्यांदा बनवणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही परफेक्ट रेसिपी आहे. पहिल्याच प्रयत्नात तुमची परफेक्ट बनेल ही रेसिपी, जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर. इथे पीठ मळून रेडी आहे. आता हे झाकून मी 10 मिनटं साईडला ठेवणार आहे. तोपर्यंत मी गॅसवर तवा ठेवून दिला होता तापायला. 10 मिनटानंतर हे पीठ आपलं व्यवस्थित मुरलं आहे. आता थोडंसं 1 चम्मच तेल टाकून हे पुन्हा व्यवस्थित मी मळून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील माझ्या चॅनलला. व्हिडिओला कशी वाटली त्याला पण लाईक करा आणि कमेंटमध्ये देखील सांगा मला. तर सुरुवातीला आता मी इथे एक असा गोळा घेतला आहे आणि जसं आपण चपाती लाटतो सेम तसाच इथे मी लाटून घेणार आहे. सुरुवातीला कोरडं पीठ लावून घेतलं. इथे गव्हाचंच पीठ घेतलं आहे मी. तर कोरडं पीठ लावून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये तेल लावण्याचं एक ट्रायंगल बनवून घेणार आहे. म्हणजे जसं आपण सेम चपातीला बनवतो सेम इथे मी तसंच करून घेतलं आहे. याच्याने काय होतं की जे पराठे आपले ते एकदम मऊ बनतात. त्यामुळे तुम्ही जर असं डायरेक्ट जरी लाटायला घेतलं, एक गोळा घेऊन कोरडं पीठ लावून डायरेक्ट जरी लाटलं तरीही चालेल. बट जर अशा पद्धतीने बनवाल ना तर तुम्हाला एक नक्की फरक जाणवेल त्याच्यात. असे पराठे ना एकदम मऊ लागतात आणि ते भरपूर वेळ मऊसुद्धा राहतात तसेच. तर तुम्हाला कितपत मोठा पाहिजे, कितपत छोटा पाहिजे तेवढा तुम्ही इथे गोळा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे मी एक लाटून घेतला आहे. आता तवा पण साईडला तापायला ठेवला आहे. जोपर्यंत तवा तापतोय तोपर्यंत इथे मी 2-3 बनवून घेणार आहे. आता एक दुसरी पद्धत पण मी तुम्हाला दाखवते. असा एक गोळा घ्यायचा, त्याचे 2 भाग करून घ्यायचे, त्याच्यामध्ये तेल लावून थोडंसं कोरडं पीठ लावून आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. अशाने पण छान मऊ मऊ आपले पराठे बनतात. इथे पण लाटून घेणार आहे मी आणि एकदम असे 2-3 लाटले का मग ते भाजायला पण आपल्याला सोपे होतात. तर इथे तव्याला मी खाली सुरुवातीला तूप लावून घेतलं आहे. तुम्ही तूप किंवा तेलाचा पण वापर करू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता, बट मी इथे तूपच प्रेफर करते. इथे आपल्याला वरच्या बाजूने पण तूप लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला. आता खालची बाजू मी इथे पलटून घेणार आहे. जशी आपण पोळी भाजतो ना की जास्त आपण उलटपालट करत नाही, तर तसंच पराठा पण भाजायचा आहे आपल्याला, नाहीतर मग ते कडक होऊन जातात. त्यामुळे दोन्ही बाजूंना तूप लावून घ्यायचं आहे. आता पहिली साईड पलटल्यानंतर जेव्हा दुसरी बाजू थोडी व्यवस्थित भाजून होईल तेव्हाच आपल्याला ती पलटायची आहे. आणि मला स्वतःला पर्सनली तूप फार आवडतं आणि स्पेशली जर पराठे वगैरे म्हटले त्यामुळे मी ते तुपाचा थोडा जास्त वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता खालची बाजू पण आपली एकदम छान भाजली गेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू
भाजून घ्यायचे आहे. आणि आता नंतर पराठा आपला इथे रेडी आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसावं दोन्ही बाजू, त्यामुळे मी हे थोडं जास्त वेळ फ्लिप केलं होतं. तर आता मी इथे पहिला पराठा काढून घेतला आहे. तर सेम प्रोसेस जी आपण पहिल्या पराठ्याला वापरली तशीच दुसऱ्या पराठ्याला देखील वापरायची आहे. पुन्हा मी तव्याला तूप लावून घेतलं, परत पराठा टाकला, त्याच्यावरतून पण आता तूप लावून घेतलं आहे आणि याला पण तसंच भाजणार आहे मी. तुम्ही बघू शकता आपला पराठा एकदम मऊ झालेला आहे, एकदम सॉफ्ट झाला आहे. त्याचा कलर पण खूप छान आहे आणि खायला पण एकदमच टेस्टी झालेला होता. तुम्ही जर अशा पद्धतीने बनवाल तर तुमची रेसिपी कधीच फेल नाही होणार. तर आता मी हा पराठा पलटून घेतला आहे आणि याला पण मी असं व्यवस्थित भाजून घेणार आहे. व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे. याचे पण दोन्ही बाजू छान भाजले गेले आहे. हा पण पराठा मी काढून घेतला आहे. त्यानंतर आता असं झालं होतं की इथे पराठे माझे पटापट बनत होते, त्यामुळे मी दोन्ही तवा ठेवून घेतला होता गॅसवर आणि दोन्ही याच्यावर मी पराठे भाजत होते. तर अशा पद्धतीने आपल्या इथे भोपळ्यांची पराठे रेसिपी रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.